चला, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पोहा कटलेट बनवायचे होते, म्हणून मी 2 वाट्या इथे पोहे भिजवून घेतलेले आहेत. सुक्या मसाल्यामध्ये हळद, तिखट, मीठ, गरम मसाला आणि चाट मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर भाज्यांमध्ये घेतलेले शिमला मिरची, गाजर, शिजवलेले 4 बटाटे, शिजवलेलं कॉर्न आणि मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये सगळे पोहे पहिला मी काढून घेतलेले आणि चांगले हाताने चुरून घेतले. त्याच्यानंतर सगळे सुके मसाले घातलेले आहेत. जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या घातल्या आणि 1 चमचा मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. ते सर्व बाजूला ठेवून मी इथे 4 बटाटे घेतलेले ते सोलून घेतलेले आहे आणि चांगलं मॅश करून घेतलं त्या बटाट्यांना आणि मॅश केलेले बटाटे मी सगळ्या त्या भाज्यांमध्ये घातले, पोह्यांमध्ये घातले आणि परत एकजीव करून घेतले मस्तपैकी. इथे दुसऱ्या साईडला परत मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे 2 चमचे, त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्याचं पेस्ट करून ठेवले. ब्रेड क्रम्स करून घेतलेले ते मस्तपैकी मी कटलेट पेस्टमध्ये डीप केले आणि नंतर ब्रेड क्रम्स लावलं आणि तेल गरम झाल्याच्यानंतर अलटून पलटून मस्त खरपूस तयार करून घेतलेली आहे आणि इथे माझे मस्तपैकी पोहा कटलेट तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा.